बघा आपली व्हीची स्टोरी चालू आहे, बरोबर आहे. व्हीच्या स्टोरीमध्ये आपण व्हीचे 14 प्रकार पाहिले, बरोबर आहे. त्यानंतर आपण त्याचं वाचन घेतलं आणि त्यानंतर आपण काय केले, व्हीचे 5 वर्ड्स तुम्हाला पाठांतरासाठी दिले, लर्न करण्यासाठी दिले. ते 5 वर्ड्स मी ते इथे दिले, वॅन, वॅट, विलेज, वोमिट आणि व्हायब्रेट, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा या 5 वर्ड्स मध्ये काही वर्ब आहेत आणि काही नाऊन आहेत, है ना. वर्ब म्हणजे क्रियापद, नाऊन म्हणजे नाव, बरोबर आहे. आता बघा नाऊन कशाला म्हणायचं आणि वर्ब कशाला म्हणायचं. व्हॅन म्हणजे गाडी, व्हॅन म्हणजे गाडी. मग गाडी ही गाडी आहे, गाडीचं नाव आहे. जसं आता आकाश आहे, आकाशचं नाव आपण गाडी ठेवलं, पण आकाश म्हणजेच गाडी, गाडी म्हणजेच आकाश. पण हे काय झालं, नाव झालं. काय झालं, नाव. मग जे नाव असतं त्याला आपण नाऊन म्हणतो. मग याच्यामध्ये मला सांगा नाव कोणकोणते आहेत. व्हॅन म्हणजे गाडी, बरोबर आहे. आता वॅट म्हणजे सुद्धा काय, कर. हे सुद्धा त्या टॅक्सचं नाव आहे, कर. हे सुद्धा नाऊन आहे, हे सुद्धा नाऊन, हा सुद्धा नाऊन. विलेज म्हणजे गाव, विलेज म्हणजे गाव. हे नाऊन आहे का वर्ब आहे, नाऊन. गाव नाव आहे, ते गाव. हे काय, गाव. लातूर काय आहे, गाव है ना. पण याच्यामध्ये लातूर हे प्रॉपर नाऊन आहे आणि विलेज हे कॉमन नाऊन आहे, बरोबर आहे. म्हणून विलेज हे नाऊनच आहे. त्यानंतर ओमिट म्हणजे उलटी करणे, ओकणे, है ना, उलटी करणे. आता उलटी करणे याच्यामध्ये करायची क्रिया आहे की नाही, आपण करतोय याच्यामध्ये याचा अर्थ काय, क्रियापद, क्रिया है ना. जिथं आपण काहीतरी करतोय त्याला आपण क्रियापद म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण वर्ब म्हणतो. ओमिट म्हणजे आपण करतोय, है ना. करतोय याचा अर्थ काय, क्रिया. म्हणून ते नाऊन आहे का क्रियापद आहे, क्रियापद. वर्ब नाऊन आहे का वर्ब आहे, वर्ब. व्हेरी गुड. व्हायब्रेट म्हणजे थरथर कापणे, असं थरथर कापणे. मोबाईल बी आपला आला की व्हायब्रेट होतो, असा असा थरथर कापतो, आहे की नाही. मग थरथर कापणे हा वर्ब आहे का नाऊन आहे, वर्ब आहे. कारण का क्रिया होते, क्रिया काहीतरी क्रिया होते, है ना. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वर्ब म्हणतो, है ना, क्रियापद. ह्याच्यामध्ये आता काय, ओमिट वर्ब, व्हायब्रेट वर्ब, वॅन नाऊन, वॅट नाऊन, विलेज. मग याच्यामध्ये आता 3 नाऊन आहेत आणि 2 वर्ब आहेत. आता याचा वापर आपल्याला या वाक्यामध्ये करायचा आहे. आता याच्यामध्ये आय एम म्हणजे मी आहे, आता याच्यासाठी काय आहे, काय सांगू शकतो. आय एम वॅन, मी गाडी आहे. आय एम वॅट, मी कर आहे. आय एम विलेज, मी गाव आहे. काय लिहिता येईल सांगा. आय एम काय लिहू, आय एम व्हायब्रेट. ओके, आय एम व्हायब्रेट. पण या ठिकाणी ॲम आहे, याचा अर्थ मी आहे, याचा अर्थ व्हायब्रेट, थरथर कापत, थरथर कापणे, है ना. पण मी आहे, पण क्रिया चालू आहे म्हणजे व्हायब्रेटला ING लागणार आहे. आय एम व्हायब्रेट नाही, त्याला ING लावावं लागेल आपल्याला. आय एम व्हायब्रेटिंग, आय एम व्हायब्रेटिंग. व्हेरी गुड. मी थरथर कापत आहे. झालं की नाही वाक्य तयार. चला दुसरं करूया. वी आर काय करू, ओमिटच लिहू का नुसतं, मग काय लिहू, हा नुसतं ओमिट लिहू का, मग काय लिहू, ING लावू. ओके राईट. वी आर ओमिटिंग, ओमिटिंग, मी उलटी करत
आम्ही उलटी करत आहोत. Vomiting. बरोबर. 2 वाक्य तयार झाले. चला तिसरं करूया. ही इज. काय करू? ही इज. तो आहे. ही इज व्हॅन. चला ओके. ही इज व्हॅन. तो गाडी आहे. ही इज व्हॅन. ओके. आता काय करू? शी इज. ती गाव आहे असं वेळ काय नाही. शी इज व्हायब्रेटिंग. हा शी इज व्हायब्रेटिंग. शी इज व्हायब्रेटिंग. व्हायब्रेटिंग. शी इज व्हायब्रेटिंग. हे झालं. आता इट इज. इट इज. इट इज. इट इज व्हॅन. इट इज व्हॅन. इट इज व्हॅन म्हणजे इथंच आहे बाबा लगेच ती आहे की नाही. आपण दाखवतो काही गाडी तर समोरच उभी आहे. अरे इट इज व्हॅन. काय म्हणतो आपण? इट इज व्हॅन. पेन इथं पडलाय. आता समजा पेन इथं पडलाय. आपण काय म्हणतो? इट इज पेन. इट इज पेन. आता गाडी इथं आहे. इट इज व्हॅन. इथंच काय गाडी? ही गाडी आहे की नाही. तर त्या पद्धतीने इट इज अ व्हॅन. चला दे आर. दे आर व्हायब्रेटिंग. काय करू? व्हायब्रेटिंग लिहू का? चला दे आर व्हायब्रेटिंग. ते थरथर कापत आहे. हा यू आर. सांगा यू आर. यू आर. यू आर वॉमिटिंग. चला यू आर वॉमिटिंग. तुम्ही उलटी करत आहात. तुम्ही ओकत आहात. दिस इज. दिस इज अ विलेज. दिस इज अ विलेज. हा दॅट इज अ. दॅट इज अ व्हॅन. अजून सोम इज. सोम इज वॉमिटिंग. बघा आपण काय केले? व्ही वरचे 5 वर्ड्स घेतले. 5 वर्ड्स लर्न केले. 5 वर्ड्स लर्न करून त्या 5 वर्ड्सचे आपण काय केले? शब्द तयार केले. बरोबर आहे. आता हे सगळे जे काही टू बी चे फॉर्म घेतलेत आपण. बरोबर आहे. ॲम इज आर हे घेतलेले आहेत आपण. आणि सगळीची सगळी वाक्य कोणत्या काळातली बनलेली आहेत? प्रेझेंट टेन्स मध्ये बनली का पास्ट टेन्स मध्ये बनली का फ्युचर टेन्स मध्ये बनली? कोणत्या काळातली? प्रेझेंट टेन्स मध्ये बनली. का? कारण इथं ॲम आहे. इथं आर आहे. इथं इज आर. आर इज आणि ॲम इज आर. ॲम इज आर हे टू बी फॉर्म आहेत. टू बी चे हेल्पिंग वर्ब आहेत प्रेझेंट टेन्स मधले. वाक्य कोणत्या टेन्स मधले बनले? प्रेझेंट टेन्स मधले बनले. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी आय ॲम. वी आर. आय एम म्हणजे मी फक्त एकटाच. आय ॲम. वी आर. हे काय? ही इज. हे काय? शी इज. हे काय? इट इज. काय? इट इज. है ना? हे काय? दे आर लांब पुढे प्रेस. दे आर. हा काय? यू आर. हे काय? दिस इज. काय? दिस इज.
दिस इज दिस इज आता दॅट इज दॅट इज दॅट इज दॅट इज सो मीन्स सो मीन्स सो मीन्स लक्षात आलं तुमच्या म्हणजे हे आपण असं काय घेतोय आपल्या लक्षात येतं सिंग्युलर कोणतं आहे प्लुरल कोणतं आहे जवळच्याला काय म्हणायचं लांबच्याला काय म्हणायचं बरोबर आहे जवळच्याला इट इज दिस इज लांबच्याला दॅट इज आहे की नाही अशा पद्धतीने आपण रोज आपण स्टोरी पाहतो आज आपण पाहिली व्हीची स्टोरी या व्हीच्या स्टोरीमध्ये आपण भरपूर काही पाहिलं आपण मराठीमधून इंग्लिशमध्ये केलं इंग्लिशमधून मराठीमध्ये केलं 5 वर्ड्स आपण लर्न केले आणि लर्न करून त्याची वाक्य सुद्धा तयार केली आज ही व्हीची स्टोरी आपली पूर्ण झालेली आहे बरोबर आहे वाक्य मी तयार केले बरोबर आहे आता तुम्ही काय करायचंय हे जे वाक्य तयार केले हे वाक्य या वाक्यामध्ये आता वॉज आणि वेअर्स वॉज आणि वेअर हे दोन टू बी चे पास्ट टेन्स मधले हेल्पिंग वर्ब वापरून हे वाक्य तयार करायचे आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय यातले हेल्पिंग वर्ब काढायचे ह्यातले हेल्पिंग वर्ब काढायचे आणि पास्ट टेन्स मधले हेल्पिंग वर्ब टाकायचे वाक्य तयार करायचे अवघड आहे का नाही फक्त यातले हे आम्ही जा हे जे रेषा वळलेले आहेत हे अंडरलाईन केलेले आहेत की नाही हे अंडरलाईन केलेले आपण काढले आणि वॉज आणि वेअर हे पास्ट टेन्स मधले त्या ठिकाणी टाकले की त्याचा अर्थही बदलतो आणि पास्ट टेन्स मध्ये ते वाक्य तयार होतं करता येईल का करा चला हा जिथं आर असेल तिथं वेअर वापरा जिथं इज असेल तिथं वॉज वापरा वाक्य तयार पास्ट टेन्स